निवडणूक याद्या दुरुस्त कराव्यात ही मागणी लावून धरत आता विरोधकांनी रस्त्यावरली लढाई सुरू केलेली आहे। निवडणूक याद्या जोपर्यंत व्यवस्थित होणार नाही तोपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याची विरोधकांची मागणी आहे। आता निवडणूक आयोग या सगळ्या विरोधकांच्या मागण्यावर काय निर्णय घेते ते बघणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। बघूया पुढली महत्त्वाची बातमी। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही शिवसेनेमध्ये आरोपांचे फटाके फुटू लागलेले आहेत। ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवरून एकनाथ शिंदेंनी खोचक टोला लगावल्यानं वातावरण तापलंय। ठाकरेंच्या बंधू प्रेमामुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ झाल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आणि त्यामुळे आता ऐन दिवाळीमध्ये राजकीय आरोपांच्या फटाक्यांचे धमाके सुरू झालेले आहेत। ठाकरेंच्या मनोमिलनावरून शिंदे राऊतांमध्ये जुंपली। ठाकरेंच्या बंधू प्रेमामुळे शिंदे अस्वस्थ झाल्याचा आरोप। निवडणुकीच्या तोंडावर आरोपांचे फटाके। महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा आहे। गेल्या 3 ते 4 महिन्यात दोन्ही बंधू 7 ते 8 वेळा एकत्र आले। 20 वर्ष एकमेकांचं तोंड न पाहणारे दोन्ही भावांच्या मनोमिलनामुळे राजकारण पार ढवळून निघाले। आगामी महापालिकेच्या तोंडावर दोघांचं एकत्र येणं एकनाथ शिंदेंसह महायुतीची डोकेदुखी वाढवणार आहे। राज ठाकरेंबाबत आधी सावध भूमिका घेणाऱ्या शिंदेंनी आता थेट टीका करणं सुरू केलं। अंबरनाथमध्ये झालेल्या नाट्यगृहाच्या उद्घाटन कार्यक्रमात शिंदेंनी या मनोमिलनावरून खोचक टोला लगावलाय। शिंदेंच्या या टीकेला संजय राऊतांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलंय। नाटक कॉमेडी असतात, रडकी असतात, काही काही असतात, ते जाऊ द्या, सोडून द्या। पण पूर्वी भाऊबंदकी नाटक खूप गाजलं होतं। आता मनोमिलनाच्या नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे। तर विचारा, भाऊबंदकी नाटकाचे लेखक कोण आहेत? हे नाटक कोणत्या साली आलं? हे नाटक आपण पाहिलं का? इतिहास काळामधली भाऊबंदकी नष्ट झाल्यावरती या राज्यात शिवशाही अवतरली। कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर हे त्या नाटकाचे लेखक आणि त्यांनी भाऊबंदकीच्या माध्यमातून एक चित्र महाराष्ट्राला दाखवलं की भाऊबंदकी आहे तोपर्यंत हे राज्य आपलं होणार, एकत्र आलं पाहिजे। मराठी लोकांनी, देशातल्या लोकांनी, तेव्हा भाऊबंदकीचा जो संदेश आहे तो संदेश बिंदांना अस्वस्थ करतो। एकनाथ शिंदेंना उत्तर देताना राऊतांनी राज्यात आता एकीचा सूर्य उगवला असल्याचं म्हटलंय। त्यावर भाजपनं राऊतांना कोंडीत पकडत भाऊबंदकी मिटवायची असेल तर राज ठाकरेंकडे नेतृत्व देण्याचा सल्ला दिलाय। वाद संपले, मतभेद संपले, भाऊ एकत्र आले, कुटुंब एकत्र आले, पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आले, भाऊबंदकी संपली। आता या राज्यावरती एकीचा सूर्य उगवला। जर का तुम्हाला शिवसेना भवन ऐक्याचं प्रतीक करायचं असेल तर जे मनसैनिक हिंदुत्वासाठी लढतात, जे राज ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे चालवण्याचं काम करतायत, त्या सन्माननीय राज ठाकरे यांच्याकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादाचा वारसा द्या, त्यांना पक्षप्रमुख म्हणून घोषित करा, तरच खऱ्या अर्थानं शिवसेना भवन हे ऐक्याचं प्रतीक म्हणून सिद्ध होईल। दरम्यान ठाकरेंच्या एकीमुळे शिंदेंची शिवसेना अस्वस्थ झाल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर मंत्री शिरसाटांनी सारवासारव केली। दोन्ही बंधूंच्या एकत्र येण्यानं आपल्याला वाईट वाटत नसल्याचं त्यांनी म्हटलंय। राज्यात आता एकीचा सूर्य उगवलाय म्हणून तुम्ही एकी अस्वस्थ झाले, भाऊबंदकीमध्ये काही नाही, आम्हाला त्याच्याबद्दल काही आक्षेप नाही किंवा आम्हाला वाईट वाटायचं काही कारण नाहीये। असेच प्रत्येक कुटुंब एकत्रितपणे आलं पाहिजे, याबद्दल आम्हाला काही त्याचं वाईट वाटण्याचं काही कारण नाही। मुंबई महापालिकेच्या तोंडावर ठाकरे बंधूंचं एकत्र येणं ही महायुतीसाठी आव्हानात्मक ठरणार आहे। सुरुवातीला राज ठाकरेंना आपल्याकडे वळवण्याचे महायुतीतल्या सर्वच पक्षांकडून प्रयत्न झाले होते। एकनाथ शिंदेंकडून तर पडद्याआड मोठ्या घडामोडी सुद्धा सुरू असल्याची चर्चा होती। मात्र आता उद्धव राज युती निश्चित असल्यानं आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।